साम्य दशा होय जेत विरेशा तेत सद्गुरु अपेक्षा भेटीची का. व्यवहारात आपण म्हणतो ना, आंब्याच्या झाडाला पाड पिकला की राघवाला बोलावं लागत नाही. तशी आपली योग्यता झाली का गुरुला बोलावं लागत नाही. गुरु सुद्धा अशा सत्शिष्याच्या शोधत शोधत येतात आणि ते त्याला रूपांकित करतात. फक्त गुरुच्या सहवासात राहणारा शिष्यामध्ये दोन प्रकार आहेत. काही शिष्य गायीच्या कासेमध्ये गोचिडही राहतो आणि बछडाही राहतो. बरोबर, गावरंगाईचा कोणही राहतो. मला सांगा 24 तास राहतो बछडा का गोचिड? गोचिड कळतो का? इकडल्या मंडळीला नाही तर माहिती नसलं तर अवघड व्हायचं. तो गायीच्या कासेमध्ये गोचिडही असतो आणि बछडाही असतो. 24 तास राहतो म्हणजे अखंड गायीच्या सहवासात, म्हणजे पडूनही राहीना तही ठाई, कधी त्यागत नाही. आणि सकाळ सायंकाळ धार काढण्याची संधी दिली तेवढ्या वेळात राहता येतं तो बछडा. पण गायीच्या हृदयामध्ये स्थान गोचिडाला का बछडाला? मग जास्त वेळ कोण राहतो? मग स्थान कोणाला वाटलं पाहिजे? नाही का? बछडा गोचिड नाविलाज आहे, तिला काढता येत नाही म्हणून नाविलाज आहे. तसं त्या शिष्याकडे गुरुजी स्वतः होऊन येतात